आपला आवाज कोकण 24 तास। शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पायगुण रत्नागिरीच्या विकासाला दिशा देणारा असल्याचं मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं रत्नागिरीमध्ये स्वागत करतो। साहेब, तुमचा पायगुण हा रत्नागिरीच्या विकासाला दिशा देणारा पायगुण आहे। ज्या वेळी तुम्ही रत्नागिरीमध्ये आला त्यावेळी रत्नागिरीला विकासाचं वेगळं काहीतरी दालन खुलं करून गेला। त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र असेल, रतन टाटांच्या नावानं असलेलं स्किल सेंटर असेल, रत्नागिरीचं विमानतळ असेल, रत्नागिरी शहरामध्ये चालू असलेले कॉन्क्रीटचे रस्ते असतील, रत्नागिरी शहराचं विदा सावरकर नाट्यगृह असेल, पोलिसांची कॉलनी असेल, जिल्हा परिषदेची इमारत असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पंचायत समितीची इमारत असेल, शिवसृष्टी असेल, 3D मल्टीमीडिया शो असेल, साहेब यादीच संपत नाही एवढा निधी तुम्ही 3.5 वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला दिला। आणि मला खात्री आहे की ज्या ताकदीने आज महिला भगिनी आपल्या सभेला उपस्थित आहेत, 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी येथे आले होते। तत्पूर्वी आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे झालेल्या विकास कामाची माहिती देत जोरदार बॅटिंग करीत उपस्थितांना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। या भागातल्या, या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या त्या महायुतीच्या निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्याला जर दिला तर तो चुकीचा ठरणार नाही। साहेब, आज महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे। याचं कारण मगाशी आपण यायच्या अगोदर जे सूत्रसंचालकांनी सांगितलं की या महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिला भगिनींवर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत। याची जाणीव जशी महाराष्ट्राला आहे तशी माझ्या जिल्ह्यातल्या महिला भगिनींना देखील आहे आणि तेच आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी महिला भगिनी आलेल्या आहेत। साहेब, एक वेगवेगळे प्रचार काही लोक करतात। काही लोकांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, त्याच्यावर साहेब तुम्ही बोलालच, परंतु हे 1-2 महिने जे काही पैसे मिळाले नाहीत हे देखील सरकारला योजना बंद करायची आहे अशा पद्धतीचा गैरसमज आमचे काही उरलेली जी लोक आहेत ते पसरवण्याचा प्रयत्न करतात। पण त्या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की ज्यावेळी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली त्यावेळी देखील महाविकास आघाडीचे अनेक लोक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये गेले होते। कोर्टानं दाद दिली नाही। मग शेवटी या निवडणुकीच्या सुरुवातीला निवडणूक आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक संपेपर्यंत हे महिला भगिनींना पैसे मिळू नयेत यासाठी हे कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाच्या आदेशामुळं या महिन्यातले आणि मागच्या महिन्यातले 1500 रुपये महिला भगिनींच्या खात्यावर येणं हे शिल्लक राहिलेलं आहे। मग कोण घालतंय हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे। रत्नागिरी जिल्हा परिषद करिता आणि 9 पंचायत समितींसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि 9 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। यामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। साहेब, आम्ही युबीटीचं उभाटाचं तर नावच घेत नाही, कारण काही नावाला पण शिल्लक राहिलेलं नाही। काही लोक थोडी वळवळ करतात, पण तुमच्या नेतृत्वाखाली या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला त्यांना भुईसपाट केल्याशिवाय शिवसेना भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, हा आमचा शब्द आहे। कारण आमचं नेतृत्व जे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होते साहेब दीपक पटवर्धन, भाजपाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब, सगळ्यांना मान्य आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे एखादा कागद घेऊन गेल्यानंतर, एखादं निवेदन घेऊन गेल्यानंतर, मग तो पदाधिकारी असू दे, शिवसेनेचा असू दे, भाजपचा असू दे किंवा सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस असू दे, त्याला खाली हात कधी एकनाथ शिंदे साहेबांनी परत पाठवलेलं नाही। विकासाची कामं तर दिलीच, पण आरोग्याच्या सुविधा एवढ्या मुबलक पद्धतीने सुरू करून दिल्या की महाराष्ट्रामध्ये 3.5 वर्षात जवळजवळ 400 कोटी रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधी वाटप करणारे इतिहासातले पहिले मुख्यमंत्री जर कोण असतील तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। साहेब, याचा उल्लेख मी एवढ्यासाठीच करतोय,
9 तारखेला तर आम्ही विजयाची भेट तुम्हाला देणारच आहोत, पण तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही 4 जिल्ह्यामध्ये मंगेश चिवटेंना घेऊन एक संकल्प केलेला आहे की 61,000 शस्त्रक्रिया आम्ही मोतीबिंदूच्या करणार आहोत. कारण ज्या शस्त्रक्रिया घराघरामध्ये जाऊन करणं आज गरजेचं आहे, याचा सर्वे तुमच्या साहेब हेल्थ डिपार्टमेंटच्या टीमने केला, तुमच्याच संस्थेनं केला आणि आमच्या समोर एक विदारक चित्र आलं की आमच्या या 4 जिल्ह्यांमध्ये म्हणजे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुमारे 75,000 मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करणं हे शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून आम्ही संकल्प केला की 61,000 शस्त्रक्रिया आम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वसामान्य लोकांच्या मोफत करणार आहोत आणि हे कदाचित रेकॉर्ड साहेब असू शकतं आरोग्याच्या निमित्तानं. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.